पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. येस सुनबाई, अजून एक कोडा, फक्त एकच. हो चालेल की, पण मला काय वाटतंय माहितीये का बाबा, मला असं वाटतं की या कोड्याचं उत्तर सासूबाई आणि मी एकत्र द्यावं. नाही म्हणजे मलाही कळेल ना की बुद्धिवंत कुलकर्णी खरंच किती हुशार आहेत ते. मलाही कधीपासून ते बघायचंच आहे. हा तर प्रश्न असा आहे, अशी कोणती वस्तू आहे जी कडाक्याच्या थंडीत सुद्धा वितळते? बोला बोला सासूबाई. नाही माझं म्हणणं काय आहे, आधी सुनबाईंना उत्तर देऊ दे ना. नाही मी उत्तर दिलं की म्हणजे हा हेच मला म्हणायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे मेणबत्ती. ब्रिलियंट ब्रिलियंट. अंकु किती हुशार आहेस तू. तुला ना कधी कधी असे पारितोषिक वितरण नंतर. आता दुसरा प्रश्न. माझ्याकडे अनेक कीज आहेत, पण तरीही मी कुठलंच कुलूप उघडू शकत नाही. सांगा मी कोण आहे? सासूबाई निदान या प्रश्नाचं उत्तर तरी सांगा. मंत्री अहो, माझ्याकडे घराच्या सगळ्या कीज आहेत. तुमच्याकडे कुठून असणार आहे दुसरी की? करेक्ट करेक्ट. सरकार, तुम्ही सरकार आहात म्हणून सारख्या पळवाटा शोधू नका. हा उत्तर द्या. अहो, मी कधी तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय का? काय तरी आपलं बाबा या उगाच टाइमपास करता ना, त्यापेक्षा प्रश्नाचं उत्तर मी देते, कारण मला माहितीये, कारण मी हुशार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कीबोर्ड. हा, कारण त्याच्याकडे खूप कीज असतात, पण त्यांनी कुठलंच टाळं कुलूप उघडता येत नाही. पहिलीत असल्यापासून मी अशा प्रश्नांची उत्तरं, कोड्यांची उत्तरं देते. अगदी पहिली दुसरीतले प्रश्न विचारताय, मी कशाला उत्तर देऊ? जरा चांगले प्रश्न विचारू दे ना, मग उत्तर देईन. अगं माझा मेंदू म्हणजे काय चीज आहे ना, हे तुला काय ठाऊक? प्रोफेसर काय नेहमी म्हणायचे बरं का कॉलेजमध्ये सगळ्यांना, सरिता कुलकर्णी तुझा मेंदू असा आहे ना की जर विकायला गेलो ना तर 5-6 करोड असे येतील सहज. हो, कारण कधीही वापरला गेलेला नाहीये, त्यामुळे फर्स्ट टाइम यूज. अति बोलतेस असं नाही का वाटत तुला? पिल्लू, आता ही माझ्या मेंदूत शिरायला लागले. हा अगं, युनिव्हर्सिटीमध्ये मी टॉपर होते, टॉपर. अख्ख्या डोंबिवलीमध्ये चर्चा होती बरं का याची. हा हो का? वाटत नाही तसं. हे बघ, मी वाटेल तो अपमान सहन करू शकते, पण माझ्या बुद्धिमत्तेबद्दल नाही सहन करू शकत. ठीक आहे, आता मी तुला दाखवतेच माझी हुशारी काय ते. मंत्री, IQ टेस्ट घ्या आमची. घ्या. IQ टेस्ट म्हणजे काय हे तरी माहितीये का? बुद्ध्यांक परीक्षा. व्हॉट्स बुद्ध्यांक? हा, हिला तेच माहिती नाहीये. अगं, हुशारीची, आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी म्हणजे बुद्ध्यांक परीक्षा, जी माझ्याकडे काठोकाठ भरलेली आहे. पण माझ्या समोर एक गायका माठ बसलेला आहे. हो का? ठीक आहे, आता तुम्ही IQ टेस्ट घ्यात आणि या IQ टेस्टची चर्चा होणार बरं का सासूबाई, अख्ख्या डोंबिवली भर चर्चा होणार. आणि तुम्ही जर हरलात, लक्ष द्या, तुम्ही दोघं विटनेस आहात, तुम्ही जर हरलात तर तुम्ही फ्रेंडबुक वर असं लिहायचं की माझी सून ही अख्ख्या जगातली सगळ्यात हुशार सून आहे. ओके. आणि जर का तू हरलीस, ऐका बरं का, तुम्ही दोघं साक्षीदार आहात, जर का तू हरलीस तर फेसबुक वरती तूही टाकायचंस की माझी सासू जगातली हुशार सासू आहे बरं का. चालेल, पण हे होणारच नाहीये. बाबा, अहो सगळं नीट सुरू होतो का मध्येच काडीकोडी केली तुम्ही? तू बघ ना मी कशी प्रश्नपत्रिका काढतोय ते. काढा काढा, सगळं करा, फक्त रिझल्ट जाहीर करायच्या आधी पोलिसांना काढा. बाय 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 बाय. इझी 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 ना? या. मंत्री काय प्रश्न विचारणार मला माहितीये ना. तरी काय टाईपचे प्रश्न विचारले ग? तुम्ही घाबरलायत ना? असा प्रश्न विचारला का? हे मी विचारते तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मला, गाळण उडाली आहे तुमची.
छे 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 आपल्याला 100 पैकी 100 मार्क कसे मिळतील ना ह्याचं नेहमी टेन्शन असतं. त्यामुळे काय आहे, मी आपलं एक रिव्हिजन म्हणजे एक आढावा घेत होते. तरी काय टाईपचे प्रश्न विचारले ग त्यांनी? नो नो नो, परीक्षा सुरू असताना दुसऱ्या विद्यार्थ्याशी बोलणं ही कॉपी असते. मी काय म्हणते, तुम्ही घ्या ना, अजून 2 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, व्यवस्थित अभ्यास करा आणि नंतर परीक्षा द्या. नाही 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 नाही, मला 2 दिवस नको आहेत, फक्त 2 तास हवेत. म्हणजे काय आहे, जनरल नॉलेजचा आहे, अजून एक खंड मी वाचून पूर्ण करून टाकते. हा, पण माझे प्रश्न हे आशिया आफ्रिका खंडाच्या बाहेरचे असतात. ओ बाबा, करू द्या त्यांना रिव्हिजन वगैरे, त्यांचं वय झालंय, त्यांना गरज आहे रिफ्रेश करायची. आता होऊनच जाऊ दे, 100 पैकी 100च. नाही नाही, एवढे कशाला? 2, फक्त 2 प्रश्नांची उत्तरं जरी तुम्ही दिलीत ना व्यवस्थित, तरी अख्ख्या फ्रेंड्स बुकवर मी तुम्हाला वर्ल्ड मधली सगळ्यात हुशार सासू म्हणून फेमस करून टाकेन. बुद्धिवंत कुलकर्ण्यांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे हा, बघच. चला मंत्री, चला. परीक्षकाला खेचताय तुमच्या बाजूला. तो आपका अगला सवाल ये रहा. एक माणूस रस्त्याने जात होता. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. बापरे. त्याच्याकडे छत्री, रेनकोट काहीही नव्हतं. तरी सुद्धा त्याचा एकही केस ओला झाला नाही. एकही केस ओला झाला नाही? उसका एक बाल भी म्हणजे ओला झाला नाही? सरू, प्रश्न विचारू नकोस, उत्तर दे. हो 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 हो. मी काय म्हणते, मी तुम्हाला मस्तपैकी भजी करून देते, पण ह्याचं उत्तर सांगा ना मला. तू परीक्षकांना लाच देतेस? लाच नाही देते, त्याच्याबरोबर मस्तपैकी तुम्हाला मसाल्याचा चहा करून देते. जमणार नाही, पटकन उत्तर दे, नाहीतर 1 मार्क कापीन. नको 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 नको, देते देते देते, थांबा. त्याचा एकही केस ओला झाला नाही. सांगू नक्की? कारण तो तुमच्यासारखा टकलू होता. बरोबर? हो. सर सर ए सर बाबा, बाबा, कधी होणार आहे आता सासूबाईंची टेस्ट पूर्ण? सुनबाई, तूच मगाशी आत येताना माझ्या कानात सांगितलंस की तू उत्तर 2-2 सेकंदात दिलीस, पण सासूबाईंना उत्तरासाठी 2-2 तास तरी द्याच. का का असं सांगितलं? सासूबाई, तुमचं वय झालंय की नाही, मग तुमचं मेमरी कार्ड पण जरा जुनं झालं असेल की नाही, आठवायला लागेल, तेवढा वेळ लागणारच. ठीक आहे मंत्री, पुढचा प्रश्न विचारा. आता बघा, 1 सेकंदात उत्तर देते मी, विचारा. घड्याळात 13 ठोके पडतात तेव्हा ती वेळ कुठली असते? असं कसं होईल? कुठल्या युनिव्हर्सिटीचा हा सिलेबस आहे? नाही येते बाबा, मला येते. या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही नाही नाही, तुझी टेस्ट झाली. जर का उत्तर फोडलंस तर त्याला मी जबाबदार नाही. आणि आता मला 5 मिनिटं वाढवून हवेत, कारण हिने मला डिस्टर्ब केलेलं आहे. 5 मिनिटं काय, तुम्ही अख्खी रात्र घ्या, तरी याचं उत्तर तुम्हाला येणारच नाहीये. मला माहितीये काय होणार आहे ते. हो का? आता ह्याला तुझा कॉन्फिडन्स म्हणावा की ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा? सासूबाई, हा माझा तुमच्या बुद्धिमत्तेवर असलेला कॉन्फिडन्स आहे. अरे रे, युनिव्हर्सिटी टॉपर. काय म्हणालात? मला रिझल्ट डिक्लेअर करण्याचं टेन्शनच राहणार नाही ना. किती टेन्शन घ्याल ना तुम्ही, कारण दिवसभर आमची टेस्ट घेऊन थकला असाल ना तुम्ही. पण सुनबाईंना चालणार आहे का? मी तर काय अख्खं वर्षभर थांबायला तयार आहे. मत बाहेरच येईल. मंत्री, आता ह्या प्रश्नाचं उत्तर उद्या सकाळीच देते तुम्हाला. हा शेवटचा निर्णायक प्रश्न आहे. जर का याचं उत्तर तू बरोबर दिलंस तर सुनबाईपेक्षा 1 गुण तुला जास्त मिळेल. काय? हो, तू सुद्धा फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतंस. होच का? त्यामुळे सरूने जर का ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार ठरेल. Oh, no. तनू, तनू उठ ना. क्या रिझल्ट लागला? रिझल्ट लागला का? हा, नाही लागलाय रिझल्ट अजून. अरे यार, नाही लागला मग. मग तू का जागते शंकू? हे बघ, हुशार विद्यार्थी रिझल्टचं टेन्शन घेत नसतात. मला माझं नाही टेन्शन आलंय, सासूबाईंचं टेन्शन आलंय. तिचं ती आई कोणाची आहे?
कोणाची आहे? अगं माझी आहे ना. अगं मग तिच्या चेहऱ्यावर जाऊ नको हा. ती माहितीये का कशी आहे? लास्ट बॉलवर सिक्सर मारून मॅच फिरवतात ना, त्या प्लेयर पैकी ती. उद्या जर तिने बरोबर उत्तर दिलं तर ती काय करणार आहे माहितीये का? मी दाखवतो तुला. हे बघ, हे बघ. दाखवतो. हा, हे बघ. ती तुझा हा फोटो टाकणार आहे फ्रेंड्स बुक वर. बघ. अरे त्यांना कुठून मिळाला फोटो? ते माझी सुनबाई बुद्धिमत्ता चाचणीत चिंधडा उडाल्यानंतर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. कोणी दिला त्यांना हा फोटो? अगं काल तू आंघोळ झाल्यानंतर केस वाळवत होती ना, तेव्हा लपून काढला असेल तिने. ते आत्ताच पाठवतील सगळ्यांना हा फोटो. नाही नाही नाही, तसं नाही करणार ती. तिने ऍक्च्युली हा फोटो फॅमिली ग्रुप मध्ये टाकला होता आणि मला विचारत होती कसा वाटतोय म्हणून. पण मला बुद्धी सुचली आणि यांना सगळ्या फॅमिली ग्रुप्स मध्ये घेतलं, मलाच कळत नाहीये. ती हे पण म्हणत होती की सुनबाईंमुळे ना सोशल मीडिया वगैरे सगळं शिकलीये. सोशल मीडिया जर कोणाकडनं शिकायचं असेल ना तर ते फक्त सुनबाईंकडनं. नाही नाही विद्युला ते अगं मीच टाकला होता तो प्रश्न आपल्या ग्रुपवर. म्हणलं बघूया ना आपल्या ग्रुप मधल्या मैत्रिणी किती हुशार आहेत. ते काही उपयोगाचे नाही, कोणाला काहीही उत्तर आलेलं नाहीये. अगं आपल्या 80ची बॅच इतकी माठ होती. अख्खी पिढीच झोल होती सासूबाई. सुनबाई अगं नाही 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 नाही, माझी सुनबाई आहे ना, तिला झोपेत बडबडायची सवय आहे. काय? चल चल उद्या सकाळी फोन करते तुला. चल 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 चल. हॅलो, मला झोपेत बडबडायची सवय आहे? मग काय सांगू माझ्या मैत्रिणीला, माझी सुनबाई आता इतक्या रात्री माझ्याशी भांडायला आली म्हणून. कसं दिसतं ते? शी. आणि तुम्ही चीटिंग करता हे बरं दिसतं का? चिटिंग करत होते मी? मग? चॅटिंग करत होते. चॅटिंग कळलं ना? आमचा एक ग्रुप आहे चर्चा तर होणारच म्हणून, त्याच्यावर चर्चा करत होतो. काय चर्चा करत होतात ना ते मला चांगलंच माहितीये. फोन माझ्याकडे द्या. का? तुझं नेटपॅक संपलंय का? अजिबात नाही. जोपर्यंत फोन तुमच्याकडे राहील ना तोपर्यंत तुम्ही चीटिंग करणारच, मला माहितीये. काही उपयोग नाही घ्या फोनचा, काही उपयोग नाही. सर्च मारायला सांगतात की नाही आपल्याला, आम्ही सर्च करायला गेले. घड्याळ असं टाकलं तर देशातली वेगवेगळी घड्याळ आली. आजीची कविता घड्याळावरची ती आली. आणखीन काय काय आलं विचारू नकोस मला. त्यामुळे काही उपयोग नाही याचा. एक प्रश्न विचारला साधा त्याचे उत्तर. आता तुम्हाला तुमचा फोन सकाळपर्यंत मिळणार नाही. अजिबात मी घेऊन चालले. अगं त्याच्यावर मी अलार्म लावते. असं काय करतेस? उठणार कशी लवकर? शेवटचा आधार होता माझा, तोही सुनेने माझ्याकडून काढून घेतला. देवा, आणखी एक हुशार माणूस आहे आमच्या घरात. आई, अगं तू काय करतेस? शतपावली. शतपावली? येस. अगं मध्यरात्र उलटून बंडा आपला जोरात ओरडला. हा कधी येतो म्हणून म्हटलं आज पकडायचंच याला, म्हणून जागी राहिले मी आज. आई मी नेहमी याच वेळेस येतो. तेच म्हणते मी, ह्याच वेळेला काय येतोस? काय वेळेचं का भान आहे की नाही तुला? वाजले बघ किती. आई लोलो प्रेग्नेंट आहे. लोलो प्रेग्नंट आहे? एक मिनिट, एवढे काय रिॲक्ट होत आहे? लोलो म्हणजे पूजा पुनावालाची डॉगी आहे. डॉगी? बाबा पूजा पुनावाला बाहेर जाणार होती, त्यामुळे त्या लोलोची काळजी करायला मला ठेवलं होतं तिने. बाई तुला माहितीये ना, आय लव्ह डॉग्स. घरातल्या माणसांवर पण प्रेम करत जा जरा. काय अरे कधी येतो आणि झोपमोड करतो. बघितलंस ना, तू उगाच उठून आणलंस तू. हो ना, मला असं वाटलं की सासूबाईनी याला काहीतरी प्रश्न विचारला, ओरडला. प्रश्न प्रश्नपत्रिका जर का फोडली ना, नापास करीन ना मी. हा गडवा, गाढ झोप लागली होती कधी नव्हे ते. घरात इतकी शांतता होती. सॉरी ना बाबा. बाबा गुड नाईट. आम्ही पण गुड नाईट. चला. गुड नाईट. एक रात्रभर झोपू दिलं नाहीयेस तू मला. दादा मला चाचू बनवण्याचं मनावर घेतलं. काही काय बोलतोस रे? गपना गपना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. इकडे कधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. एक मिनिट, तू जो विचार करतेस तो अजिबात करू नकोस. पूजा पुनावाला सोबत माझं अफेअर नाहीये. अगं मी सोशल वर्क म्हणून थांबलो होतो तिथे. त्याचं काही नाही रे. मला सांग,
घड्याळात 13 ठोके वाजल्यावर ती वेळ कुठली असते? झोपायची असते, मला झोप येते, मी झोपतो. काय झोप येते? लोलो बरोबर जागरण करता येतं हं? आणि माझ्यासाठी जागरण नाही करतायत तुला? ए, आई मला झोप आली आहे, मला झोपू दे. नाही. 6 पिल्लांची डिलिव्हरी कधी आहे मी? जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस तोपर्यंत तुला झोपू देणार नाहीये. आई मी ना ढ विद्यार्थी, मला काही येत नाही. तू एखाद्या हुशार माणसाला प्रश्न विचार. हुशार माणूस? तर या घरात माझ्यापेक्षा हुशार कोण? हा एक आहे, पण तो हाडाचा परीक्षक आहे ना. आता दुसरं माझा पिल्लू. सासूबाई नो नो कॉपी सासूबाई, नो कॉपी. अरे यार काय बडबड करते, झोपू दे यार, काय घाबरवतो तू. सासूबाई कॉपी कॉपी नाही, नो. अंकू अंकू हा? अंकू उठ कोण आहे, कोण आहे? नाही अंकू उठ काय झालं? नाही, अंकू काय झालं? काय झालं? अंकू कोण आहे? इकडे मागे मागे आजी आजी आजी? माझी आजी आली आहे आजी कुठे आली? इकडे मागे खिडकीत आजी. म्हणजे भूत? हो भूत. मी नाही रे, नाही नाही नाही, शक्यच नाहीये. जोपर्यंत सासूबाई या घरात आहेत ना, आजी सासूबाई येणं इम्पॉसिबल आहे. तू झोप ना, मला झोपू दे ना. झोप चल, झोप. पाहिलं का इथे होतं कोणीतरी, आजी होती. कोणी नाहीये रे तनू. तू झोप, मला त्रास देऊ नको. आधीच मला उद्याच्या रिझल्टचं खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आलंय. तू झोप ना, तर मी तुला टेरेसवर पाठवेन झोपायला. झोप. गुड नाईट. झोप. तरी कोण आहे? कोण असणार आहे? कोणी नाहीये. सासूबाई तर नसतील. अंकू अंकू काय 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 काय? तिकडे नको जाऊस, तिकडे डेंजर आहे, डेंजर. डेंजर? काय डेंजर? काही नसणार आहे. अंकू अंकू मला माहिती आहे. हे काय? कुठे गेला सासूबाई? सासू अगं आई काय येईल इथे? का म्हणजे काय? प्रश्नाचं उत्तर हवंय ना त्यांना. पिल्लाला विचारायला येत असतील. हे यार तनू, मला एकाच प्रश्नाचं उत्तर कसं काय आलं रे? कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स नडतोच. देवा प्लीज काहीही कर, पण सासूबाईंना उत्तर येऊ नको दे प्लीज. बापरे, अगं अशी स्पर्धा शाळेत केली असतीस ना तर बोर्डात आली असती अंकू तू. तुला झोपायचंय का माझ्या डोक्यात जायचंय? झोपायचंय. हो ना, जा झोप झोप. चहा. वाह, फक्कड चहा झाला सुनबाई. झालाय ना बरा? सरू कुठे आहे? सरू सरू का सरकार बाबा कुठे गेली? मला काय माहिती. म्हणजे बाबा हं? त्यांना प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून घर सोडून गेल्या की काय? बाबांनी याआधी खूप कोडी घातली आहेत तिला, पण सगळे प्रयत्न फसले. तिने उलट 3-4 वेळा बरोबर उत्तर देऊन यांनाच तोंडघशी पाडलं होतं, माहितीये का? अरे खरं बोलतोय मी. पण मला तुम्ही दोघं टेन्शन देऊ नका उगाचच. हे बघा काय, मी फ्रेंड्सबुक वरची पोस्ट ऑलरेडी रेडी करून ठेवली आहे. अरे बजा टंटडॅन दितांग 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 दिंटाक दिंटाक दितांग 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 दिंटाक 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 दितांग दितांग दितांग. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कोणी कोणी सांगितलं? कोणाला विचारलं? दूधवाला, बेकरीवाला का पेपरवाला? सगळ्यांना विचारलं पण कुणालाही त्याचं उत्तर येईना. पण आपल्या चौकातल्या टॉवरच्या घड्याने मला उत्तर दिलं आणि तेव्हा मला कळलं. वा 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 सरू, ही अशी तळमळ पाहिजे. आता सांग बरं, घड्याळात 13चे ठोके पडतात तेव्हा ती कुठली वेळ असते? तेव्हा ती वेळ असते घड्याळ दुरुस्त करण्याची. क्या बात है सरू. सुनबाई मारली नि सिक्सर. मी आज फोन दिवसभर बंद ठेवणार आहे, तुझ्यामुळे झालं. हा हा हा, पण मला फ्रेंड्सबुक वर त्याची माझी पोस्ट टाकू दे ना. हा, आमच्या सुनबाई बुद्धिमत्तेच्या चाचणीमध्ये त्यांच्या बुद्धीच्या चिंधड्या उडवल्या. त्यांच्या सासूबाईंनी. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. टन टन.
सासूबाई काय म्हणताय सुनबाई? चेक करा फ्रेंड्स चेक करा. थांब 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 मी बघतो. नको ना. हे आई, अगं इतक्या लवकर 100 लाईक्स, क्या बात है. बापरे, तुझे फेसबुक वर फॉलोअर्स पण किती वाढलेत ग. हे अंकू बघ ना. नाही. अगं बघ तर. अंकू एकदा बघ अगं प्लीज, बघ. हा असं नाही सुनबाई, जशी आपण जीत स्वीकारतो तशीच आपण हार पण स्वीकारली पाहिजे. पत्रिका पाहायची असेल तर या सासू सुनेची पहा. सासू आहे सन तर सून आहे मून. पहिल्यांदा जुळले दोघींचे गुण. मीन्स व्हॉट? म्हणजे नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा वरच्या मजल्यावरची प्रोफेसर मीनल देशपांडे मला भेटली. अगदी सहज म्हणून मी तिला असा प्रश्न विचारला. तिने लगेच उत्तर दिलं मला. पण ते उत्तर माझं नव्हतं ना, मग मी खोटं कसं बोलणार. पण आता आपली बरोबरी झाली की नाही, दोघींचे गुण जमले. काय सासूबाई सुनबाई? खरंच टू क्यूट. चला 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 चला. शंतनू, हे या घराला पडलेलं सगळ्यात मोठं कोड आहे. कुठलं? हे या दोघींचं नातं. करेक्ट आहे.